गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती विनीत पाटील ओव्हर द विकेट. प्रितेशसाठी इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप मध्ये बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार या मॅच मध्ये प्रितेश जोशीच्या बॅट मध्ये. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार चौकार या मॅच मध्ये प्रितेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग. येणारे 10 चेंडू 22 धावांची आवश्यकता. विनीत पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील आणखीन एक उडवलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना षटकार. त्यांच्या सौभाग्यवती प्रतीक्षा वहिनींच्या शुभास आपण या सर्व स्त्रियांना सन्मानित करत आहोत आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती प्रितेशच्या माध्यमातून गती याचा सुवर्ण मध्य या मॅच मध्ये साधावा लागेल. इथे मोठा फटका प्रितेश जोशी च्या बॅट मधून. आणखीन एक धमाका. ठोकलाय षटकार. पद्धतीनं केली जाते तसं गुणलेखक रंगवलाय. गुणलेखकाने खऱ्या अर्थानं स्कोर कार्ड रंगवलाय. यावेळी जर पहिल्यांदा बॅकफूटला गेले स्ट्रोकसाठी जागा बनवली. कव्हर क्षेत्रामध्ये बॅकफूट पंच. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. प्रितेशच्या बॅटमधून आलाय चौकार. सोनूआई मरुआई बालकुम संघ या मॅच मध्ये करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा पार्थ पाटील ओव्हर द विकेट. यावेळेस थोडेसे बॅकफूटला गेले स्ट्रोकसाठी जागा बनवली. कव्हर क्षेत्रामध्ये कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आणखीन एक दर्जेदार फटका प्रितेश जोशीच्या बॅटमधून. बॉल सीमारेषे. गोलंदाज पुन्हा एकदा आदित्य बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला. हो यावेळेस प्रितेशच्या बॅटमधून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. अप्रतिम बॅटिंग करतोय वंडर बॉय बालकुम प्रितेश जोशी या मॅच मध्ये. 32 धावा दाफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील फुलटॉस चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. ट्रॅकवरती आदित्य राऊत बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल. कमी गतीने चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा स्लॅश केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार प्रितेश जोशीच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर क्रीडा रसिकांची गर्दी देखील आपल्याला आणखीन पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. फुलटॉस बॉल प्रितेश जोशी. आणखीन एक धमाकेदार षटकार. थांबत नाही या मॅच मध्ये. ठोकलाय षटकार. 6 धावा धावफलकावरती. त्यांनी रिक्वायर्ड रन रेट मध्ये आता वाढ झाली आहे. 36 करायचे आहेत अजूनही. हो यावेळेला परफेक्ट लॉफ्ट मिडल ऑफ दी बॅट. मिड विकेटच्या पलीकडे झन्नाटेदार हिट. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा ये उडाया. ये भी जाएगी मैदान के बाहर. 6 रन. 18 धावा धावफलकावर देत. फुल टॉस. फक्त दिशा दाखवली आहे. बॅकवर्ड पॉइंटला. बॉल सीमा पार. चौकार. मी म्हणेल मॅच मध्ये पलटवार जर करायचं आहे ज्या अनुमान टेंबोली संघाला तर प्रितेश जोशीची विकेट त्यांना प्राप्त करावी लागेल. मोनिश आलाय. त्याच्याकडे ती क्षमता आहे. ओव्हर दी कव्हर्स. काय फटका आहे. क्लास पाहायला मिळतो या फटक्या मागे. 2 धावा आणि बघता बघता बॉल बॉडी लाईनच्या बाहेर. चौकार. मोनिश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस. स्वीप केलाय. स्वीट फटका. ओफ यावेळेला बॉल हवेत आणि हवेतून बाहेर निघून जातोय. आणखी एक सिक्सर. स्कोर आरले. वन हँडेडली आपल्या बाजूनं सामना झुकवला प्रितेश जोशीनं. स्विच हिट. रिव्हर्सचा फटका आणि आणखी एक चौकार आणि याच बरोबर हा सामना जिंकलाय.